नमस्कार मित्रांनो, मी नारायण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं युनिटेड रिसर्च अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरील मार्केट अनालिसिस मध्ये. तर मित्रांनो, गेले 2 ट्रेडिंग सेशन आपण कोणताही व्हिडिओ टाकला नाही, कारण आपण तयार करून ठेवलेल्या ज्या लेवल्स होत्या त्या लेवल्स पर्यंत प्राइस गेली नाही आणि मार्केटमध्ये कोणतीही अपॉर्च्युनिटी तयार झालेली नव्हती. आपण केवळ आणि केवळ अपॉर्च्युनिटी बेस्ड ट्रेड करत असल्यामुळं आपण त्यामध्ये कोणताही ट्रेड केला नाही. मागील ट्रेडिंग सेशन मध्ये प्राइस आपल्या या डिमांड झोन मध्ये एंटर झाली होती आणि या ठिकाणी प्राइसनं एक 1:1चं टार्गेट दिलं आणि आज फायनली तो डिमांड झोन ब्रेक झाला. त्यानंतर आपण हा एक डिमांड झोन मार्क करून ठेवला होता. आता आपण हा डिमांड झोन काढून टाकू. तर आता या डिमांड झोन मधून प्राइस या दिशेला जायला सुरुवात होईल. उद्या मार्केट वरतीच राहील, पण कोणतीही प्राइस एक वन वे वरती किंवा खाली जात नसते. तर एक स्टॉप हा आहे, या ठिकाणी एक स्टॉप हा आहे. तर मार्केट प्राइस साधारणतः या पद्धतीनं वर्क करेल आणि फायनली वरती जाण्याची शक्यता आहे. तर उद्या गॅप अप ओपन झाल्यानंतर आपण ज्याही ठिकाणी ओपन होईल गॅप अप झालं तर त्या ठिकाणी एंट्री घेणार आणि त्याच्या खाली आपला स्टॉप लॉस ठेवणार. जर का प्राइस गॅप अप ओपन होऊन पुन्हा झोन मध्ये आली तर आपण या ठिकाणी एक एंट्री घेण्याचं हे करू. याच्याविषयी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती एक्झॅक्ट एंट्री कधी घ्यायची याच्याबद्दल मार्गदर्शन केलं जाईल. तर हा विकलीचा सप्लाय झोन आपला अजूनही अनटेस्टेड आहे आणि या डिमांड झोन मधून प्राइस आता ट्रॅव्हल करणार आहे. तसंच पाहू आपण आता बँक निफ्टी बँकेतही काय झालं की या ठिकाणी प्राइस सेम रेंज मध्ये होती आणि प्राइस आज ज्या वेळी फिन निफ्टी आणि निफ्टी डिमांड झोन मध्ये आले त्याच वेळेस या ठिकाणून एक हलकीशी या ठिकाणी रिकव्हरी पाहायला मिळाली. आता उद्या मे बी जशी निफ्टी वर जाईल त्याचप्रमाणे बँक निफ्टी सुद्धा या सप्लाय झोन पर्यंत ट्रॅव्हल करणार आहे आणि खालची लेवल आपली ही अजूनही अनटेस्टेड आहे. मागील व्हिडिओ जशी सांगितली होती तशी. त्यानंतर फिन निफ्टी. तर फिन निफ्टी मध्ये आपण ज्या झोनची वाट पाहत होतो तो हा झोन होता. आज त्यात एंट्री झाली आणि मार्केट वरच्या दिशेने चाललं. उद्या कदाचित नियरेस्ट सप्लाय झोन पर्यंत जाऊन प्राइस परत या विकली सप्लाय पर्यंत जाईल. ही लेवल आता नियर अबाउट टेस्टेड आहे. उद्या ह्यूज गॅप डाऊन झालं तर आपण कोणताही ट्रेड घेणार नाही. पण गॅप अप जर का झालं तर इथून इथपर्यंतचा किंवा इथून खालीपर्यंतचा ट्रेड आपण घेऊ शकतो. आज ज्या वेळेस निफ्टी आणि फायनान्स निफ्टी दोन्ही आपापल्या डिमांड झोन मध्ये आल्या होत्या त्याच वेळेस आपण हे टेस्ट करण्यासाठी आणि तुम्हाला रिझल्ट दाखवण्यासाठी या ठिकाणी एक पोझिशन घेतली होती. ती पोझिशन मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर ती पोझिशन होती ही. तर निफ्टीमध्ये ऍट द मनीचा कॉल घेतला होता आपण हा वाला आणि फिन निफ्टीमध्ये घेतला होता हा वाला. या ठिकाणी फिन निफ्टीच्या कॉलमध्ये आपल्याला 24,570 तर निफ्टीच्या कॉलमध्ये आपल्याला 14,325 रुपये असा एकूण 38,895 रुपयांचा प्रॉफिट या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर मित्रांनो, पेशन्स किती महत्वाचा आहे हे आपल्याला या डेमो अकाउंटवरून दिसून येतं. हे सेन्सिबलचं अकाउंट आहे. सेन्सिबल मध्ये हे रिअल टाइम आहे आणि हे केवळ तुम्हाला दाखवण्यासाठी की पेशन्स ठेवल्यानंतर किती ताकद असते पेशन्स मध्ये आणि तुमचा प्रॉफिट कसा निघतो तर ते या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे. आणि तसंही येणाऱ्या काळात जशी कशी विनिंग मध्ये कशी कन्सिस्टन्सी ठेवायची हे आम्ही तुम्हाला या थ्रू दाखवणार आहे. तर सोबत राहा आणि दिलेल्या लेवल एंट्री एक्झिट त्या केअरफुली फॉलो करायच्या आहे आणि या ठिकाणी
रिस्क मॅनेजमेंट करूनच सगळा ट्रेड करायचा आहे. तर मित्रांनो, हा अगदी एक साधा अपडेट होता. जे काय होईल मार्केटमध्ये, ज्या काही नवीन ऑपॉर्च्युनिटी तयार होतील त्या तुम्हाला वेळच्या वेळी सांगितल्या जातील. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, एक विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, याच्यावरती कमेंट करा आणि सोबत सबस्क्राईब देखील करायचं आहे चॅनल, जेणेकरून या व्हिडिओचा रीच वाढेल आणि हे जे खरं नॉलेज आहे, जे युनायटेड रिसर्च अकॅडमीच्या माध्यमातून जे खरी प्राइस ऍक्शन जी आहे ती या युट्यूबच्या बाजारात कुठेतरी ट्रेंडिंगला येईल. कारण लाखो लोकांचा या ठिकाणी खूप लॉस होत आहे आणि त्यांना जे युजलेस इंडिकेटर स्ट्रॅटेजीज, कॅन्डल स्टिक पॅटर्न आणि चार्ट पॅटर्न वगैरे वगैरे कोणत्याही काम न करणाऱ्या गोष्टी शिकवल्या जातात. आणि या पूर्ण गदारोळात युनायटेड रिसर्च अकॅडमी आपल्या खऱ्या ज्ञानाचा दिवा घेऊन या ठिकाणी सस्टेन करण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना आपली साथ मिळावी म्हणून जास्तीत जास्त या व्हिडिओचा प्रसार व्हावा, यासाठी कृपया जास्तीत जास्त संख्येनं कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांनाही पाठवा, जेणेकरून त्यांचाही फायदा होईल. तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.